नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चौकोन म्हणजे काय, कर्ण म्हणजे काय, चौकोनाचे प्रकार, चौकोनाचे क्षेत्रफळाचे सूत्र व चौकोनाच्या परिमितीचे सूत्र जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर चौकोन म्हणजे काय? तर नावातच आहे, चार कोन व चार बाजू मिळून जी आकृती बनते त्याला चौकोन म्हणतात. आकृतीमध्ये ABCD हा चौकोन आहे. चौकोनाच्या सर्व कोनांची बेरीज ही 360 असते. चौकोनाला चार बाजू व चार कोन असतात. ABCD चौकोनामध्ये AB ही एक बाजू आहे, BC ही एक बाजू आहे, CD ही एक बाजू आहे व AD ही एक बाजू आहे व A कोन आहे, B कोन आहे, C आणि D हा कोन आहे, हे कोन आहेत. आता बघू कर्ण म्हणजे काय. तर कर्ण म्हणजे चौरसाच्या दोन समोरासमोरील शिरोबिंदूंना जोडणारा रेषाखंड. तर आकृतीमध्ये AC हा एक कर्ण आहे व BD हा सुद्धा कर्ण आहे. आता चौकोनाचे प्रकार बघूया. तर चौरस, आयत, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन, पतंगाकृती चौकोन हे चौकोनाचे प्रकार आहेत. तर चौरस म्हणजे काय? तर ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान व सर्व कोन काटकोनात असतात त्या चौकोनाला चौरस म्हणतात. आकृतीमध्ये EFGH हा एक चौरस आहे. तर चौरसाच्या सर्व भुजा एकरूप असतात. चौरसाचे सर्व कोन एकरूप असतात. चौरसाच्या प्रत्येक कोन काटकोन असतो. चौरसाचे दोन्ही कर्ण परस्परांशी एकरूप असतात. चौरसाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. तर हेच आहेत चौरसाचे गुणधर्म. तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग व परिमितीचे सूत्र आहे 4 गुणिले बाजू. आता बघूया आयत म्हणजे काय. आयत म्हणजे ज्या चौकोनाला समोरासमोरील बाजू एकरूप असतात व प्रत्येक कोन काटकोन असतो अशा चौकोनाला आयत म्हणतात. आकृतीमध्ये IJKL हा आयत आहेत. तर आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे आहेत आयताचे गुणधर्म. तर आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी व आयताच्या परिमितीचे सूत्र आहे 2 कंसात लांबी गुणिले रुंदी किंवा आयताच्या सर्व बाजूंची बेरीज. आता बघूया समांतरभुज चौकोन म्हणजे काय. तर ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू परस्परांना समांतर असतात अशा चौकोनाला समांतरभुज चौकोन म्हणतात. आकृतीमध्ये ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाया गुणिले उंची. आता बघूया समभुज चौकोन म्हणजे काय. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन म्हणतात. आकृतीमध्ये MNOP हा समभुज चौकोन आहे. तर सम्मुख कोन एकरूप असतात व लगतचे कोन परस्परांना पूरक असतात व कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. हे आहेत समभुज चौकोनाचे गुणधर्म. समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे
दोन्ही कर्णाचा गुणाकार भागिले 2 म्हणजेच NP गुणुले MO भागिले 2. जर पाया उंची माहीत असेल तर पाया गुणुले उंची हे पण समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. आता बघूया समलंब चौकोन म्हणजे काय. तर ज्या चौकोनात समोरील बाजूंच्या जोड्यापैकी फक्त एकच जोडीतील बाजू परस्परांना समांतर असतात त्यास समलंब चौकोन म्हणतात. आकृतीमध्ये RSTU हा समलंब चौकोन आहे. तर समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 उंची गुणुले समांतर बाजूंची बेरीज. उंची म्हणजे तिरकी उंची नाही बरं का, तर सरळ उंची. समजा आकृतीमध्ये RSTU हा समलंब चौकोन आहे. तर RU व ST ह्या बाजू एकमेकांना समांतर आहेत. म्हणजे क्षेत्रफळ काढताना सूत्रामध्ये 1/2 कंसात RU अधिक ST गुणुले उंची असे असेल. आता बघूया पतंगाकृती चौकोन म्हणजे काय. तर ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूच्या दोन्ही जोड्या एकरूप असतात अशा चौकोनाला पतंगाकृती चौकोन म्हणतात. आकृतीमध्ये VWXY हा पतंगाकृती चौकोन आहे. या चौकोनाच्या समोरासमोरील कोनांची जोडी एकरूप असते व कर्ण परस्परांना काटकोनात असतात. तर पतंगाकृती चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणुले दोन्ही कर्णांचा गुणाकार म्हणजेच 1/2 गुणुले VX गुणुले WY. आता तुम्ही खालील आकृत्यांचे निरीक्षण करा व कोणता चौकोन हा चौरस आहे, कोणता आयत आहे, कोणता समांतरभुज आहे व कोणता समभुज आहे, कोणता समलंब आहे व कोणता चौकोन पतंगाकृती आहे ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.